माझ्यासोबत तुमचीही प्रतीक्षा संपली आणि फायनली माझं देवघर जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. बऱ्याच लोकांची मला कमेंट यायची की तुझं फर्निचर जे आहे ते कंप्लीट झालं आहे, मग देवघर नाही झालं का? कधी दाखवशील देवघर वगैरे, वगैरे. तर पहा, मी असं हॉलमध्ये बनवलेलं आहे देवघर आणि असं उंच बनवलं आहे. कमी जागेमध्ये छानसं देवघर बनवण्याचा प्रयत्न आहे. हॉलमधूनही दिसतं, किचनमधूनही दिसतं, एका बेडरूममधूनही दिसतं आणि प्रत्येक वेळा तुम्ही घरातून एंट्री केली की तुम्हाला पुढच्या रूममध्ये जायचं आहे, म्हणजे तुम्हाला देवाचं दर्शन घेऊनच जे आहे तुम्ही जाणार. आणि मी खूप म्हणजे सगळ्यात आधी मी जेव्हा सगळ्यात पहिले माझा होम टूर दिला होता ना घराचा, तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की तू तुझं घर एवढं छान ठेवते, मग तुझं देवघर तू एवढं कोपऱ्यात का ठेवलं आहे, एवढं छोटंसं का ठेवलं आहे, तुझ्या घरात दुसरी जागाच नाही का? आणि थोड्या अशा निगेटिव्ह कमेंट पण मी तेव्हा ना अगदी असं म्हणजे एखादा मनुष्य असतो ना ओव्हर कॉन्फिडन्सवाला, तशासारखं मी रिप्लाय केलं होतं. आणि तेव्हा मी त्या एका कमेंटला रिप्लाय केलं होतं की मी देवघर असं बनवेल ना की येता जाता माझी प्रत्येक वेळा नजर जी आहे देवांवर पडणार आणि प्रत्येक वेळा मला दर्शन होणार, अशा ठिकाणी छानसं मस्त असं देवघर बनवेल. मला त्यावेळी माहीत पण नव्हतं की मी कुठे बनवेल, काय बनवेल, पण एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी जस्ट त्यांना कमेंट करून दिली. आणि खरंच म्हणजे तो कॉन्फिडन्स म्हणा, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा, पण जसं मी काही दिवसांपासून प्लॅनिंग केली होती ना, अगदी माझं देवघर तसंच बनलेलं आहे. आता ह्या पुढच्या काही क्लिप्स आहेत ज्या मी तुम्हाला म्हणजे माझा जो टूर दिल्यानंतर त्याच्या आधीचे काही दिवस होते ना, जेव्हा मी क्लिनिंग वगैरे केली, आम्ही लाईट्स वगैरे कसे फिट्स केले, किंवा तुम्हाला जर देवघर बनवायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवलं पाहिजे, माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणार आहे. सो पहा, जसं तुम्ही पाहिलं की हॉलमध्ये एका कोपऱ्यात जागा आहे, इथे साईडला जे आहे आमचा टी व्ही युनिट आहे आणि छोटी एक जागा घेतली आम्ही, तिथे जे आहे आम्ही आमचं देवघर बनवलेलं आहे. खूप जास्त नाही, एक मनुष्य उभं राहून जे आहे पूजा करू शकतो एवढीच जागा तिथे आहे. आणि त्यानंतर जे आहे डायरेक्ट रस्ता असतो, म्हणजे किचनमध्ये जाण्याचा रस्ता आहे. त्यामुळे आम्ही डोअर असं बनवलं आहे ना, ज्याला पॉकेट चॅनल डोअर म्हणतात, म्हणजे ते डोअर उघडल्यानंतर अगदी मध्ये चाललं जातं. यामध्ये 2 प्रकार असतात, मध्ये गेल्यानंतर तुमचे पॉकेट चॅनल असतात ते दिसतात, पण आम्ही ज्या पद्धतीचं डोअर बनवलं आहे ना, तर ते मध्ये गेल्यानंतर म्हणजे दिसत नाही अजिबात, असं होऊन जातं. म्हणजे त्याच्या आउटर साईडून म्हणजे 2 असं समजा की 2 प्लायवूडच्या मध्ये तो दरवाजा जो आहे चालला जातो. सो आम्ही असं बनवलेलं आहे. करताना आम्हाला 2 दरवाजे ठेवायचे होते, पण अगेन जागा खूप छोटी होती, सो भरपूर आजूबाजूची जागा वेस्टेज गेली असती आणि देवांना खूप कमी जागा मिळाली असती, म्हणून आम्ही 2 डोअरचे जे आहे एक डोअर बनवला. आणि अशा पद्धतीने पॉकेट चॅनलचा घेऊन पूर्ण जो आहे अखंड हा डोअर आहे. आणि मध्ये तुम्ही बघताय तसं त्याला जे आहे आम्ही काचेची फ्रेम जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि तो मध्ये जातो. सो हे जे होतं हे अशी माझी डिझाईन होती. थोडीफार भरपूर सर्च करून जे आहे हे मी फायनल केलं होतं की म्हणजे हॉलमधून अगदी वाटायला पण नको की खूप भरगतचं जे आहे आपण देवघरावर खूपच म्हणजे असं दिलेलं आहे आणि खूप भरभरून दिसतं, असं नको पाहिजे होतं. कधीतरी त्याला जेव्हा बंद करू तर एक सिम्पल असा लूक आला पाहिजे, उघडल्यावर एक खूप जास्त नको दिसायला, असं माझी जी होती इच्छा होती फक्त. आणि काही जास्त देव पण नाहीत आमच्याकडे, सो जेवढे आहेत तेवढे छान मस्त मजेत राहिले पाहिजे एवढंच. आणि आम्ही घरच्या घरीच जी ही लाईटिंग वगैरे होती, मध्ये स्ट्रिप्स लाईट वगैरे ती लावून घेतली, कारण लास्ट टाईम जेव्हा आम्ही टी व्ही युनिट बनवून घेतलं होतं ना, तेव्हा ते वरचे लाईट लावण्याचा थोडा एक्सपिरियन्स आला होता आम्हाला. सो आम्ही दोघांनी मिळून जे आहे, इथे पियाच्या पप्पांनी आणि मीने मिळून जे आहे इथे लाईट्स वगैरे लावून घेतले. त्यांना बऱ्यापैकी थोडं जमतं, वायरिंगमधलं जे काही स्विचेस वगैरे आहे ते थोडंफार कळतं त्यांना. सो आमच्यासाठी हे इझी झालं आणि थोडी कॉस्ट कटिंग जी आहे ती आम्ही इथे करून घेतली. सो ओव्हरऑल एवढ्या छोट्याशा मंदिरसाठी जर सांगायचं म्हटलं की किती कॉस्ट आम्हाला लागले, तर 25,000 रुपये फक्त या मंदिरसाठी लागले. कारण की एक्स्ट्राचं याच्यामध्ये जे आहे प्लायवूड यूज होतं, म्हणजे डोअर्सचं यूज होतात, परत आजूबाजूची जे पॉकेट चॅनल तुमचं मध्ये जातं आहे तिथे प्लायवूड यूज होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि हाईटला पण आहे भरपूर, सो उंच त्यामुळे 25,000 आहे. आणि पूर्ण जे प्लायवूड असतं ना, सॉलिड प्लायवूड, त्याच्यामध्ये आम्ही बनवलेलं आहे. आणि सो बाकीचं तुम्हाला मी स्टार्टिंगला सगळा टूर दिलाच की स्टोरेज वगैरे काय काय कसं किती तिथे आहे म्हणून, आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून सांगेलच. आणि आमची लाईट जेव्हा पहिल्यांदा चालू झाली ना, हा पियाचा तेव्हाचा हा डान्स आहे. म्हणजे थोडा वेळ आधी चालू होत नव्हती लाईटिंग, की असं वाटत होतं की आता कुणाला तरी बोलवावं लागेल इलेक्ट्रिशियनला आणि मग जे आहे आमची लाईटिंग चालू होईल. पण लकीली स्विच दाबला आणि ती चालू झाली आणि म्हणून तिने तो डान्स केला. तर ते झाल्यानंतर जे आहे म्हणजे खूप चाललं होतं माझं की मी मागच्या गुरुवारीच जे आहे देवघरात देव ठेवावे, कारण आता मार्गशीर्षचा महिना चाललेला आहे आणि त्यामुळे गुरुवारी ठेवावे अशी माझी इच्छा होती. पण प्रॉब्लेम असा झाला की आमची लाईटिंगचं काम बाकी होतं आणि म्हटलं असं अर्धवट काम जे आहे बाकी ठेवून मग त्यामध्ये न ठेवता
आपण सोमवारी ठेवूया. सो पियाची फार एक्साइटमेंट होती बाय द वे, की कधी आपल्या देवघरात देव जातील आणि कधी आपण त्याची पूजा करू. माहीत नाही तिला काय एवढं त्यामध्ये एवढा इंटरेस्ट आला. रोज सकाळ संध्याकाळ माझ्या मागे लागून ती सांगायची मला, की मम्मा आज ठेवायचं का, आज ठेवायचं का. पण चला म्हटलं आता गुरुवारची वाट न बघता पुढच्या मी सोमवारीच जे आहे आमच्या देवघरामध्ये जे आहेत देवांना ठेवलं. मस्त स्वच्छ केलेत, छान क्लीन केलेत, चकाकून काढलेत पूर्ण. आणि आता जे आहे इथे रचण्याचा प्रयत्न करते. खूप जास्त देव नाहीत जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि हा जो दिवा आहे ना, तर तो मी ऑनलाईन घेतला होता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूपच छान आहे, मस्त हळूहळू चालतो. अगदी सकाळी तुम्ही लावला ना की रात्रीपर्यंत मस्त चालू राहील असं छान आहे. छोटासा आहे खूप आणि कमी जागेत पण मावतो. तुमचंही देवघर माझ्यासारखं असेल किंवा फ्युचरची प्लॅनिंग असेल कमी जागेत देवघर बनवायचं, तर मग हा दिवा खूप छान आहे. हळूहळू फ्युचरमध्ये म्हणजे माझं असं स्वप्न आहे की कृष्णाची एक मूर्ती घ्यावी छान. आणि ह्या ज्या 2 स्टेअर मी बनवल्या इथे पायऱ्या, त्या हळूहळू करत एक एक देवांनी जे आहे ते भरावे. खूप जास्त नाही, पण ज्यांच्यावर आपल्याला श्रद्धा आहे त्यांना आणावं आणि मस्त इथे स्थापित करावं. मी म्हणजे असं मला जास्त रिच्युअल वगैरे फॉलो करता येत नाही. खूप उपास तापास किंवा मला खूप देवधर्माचं समजतं असं नाही आहे. मी ह्या गोष्टीवर जास्त बिलीव्ह करते की मनुष्याने चांगलं वागावं आणि आपण जे वागतो आपल्याला त्याचं फळ मिळतं. मग तुम्ही कितीही देवपूजा करून घ्या, तुम्हाला रिटर्नमध्ये तेच मिळणार आहे जे तुम्ही कामं करताय. सो बस जेवढं मला समजतं, जेवढं आपण लहानपणापासून थोडंफार बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण काय काय जे आहे म्हणजे आपल्याला काय आपण फॉलो करू शकतो, बस तेवढ्या गोष्टी मी फॉलो करते. बाकी याच्या व्यतिरिक्त मला जास्त काही कळत नाही. सो जे आहे आमचे फायनली इथे तुम्ही बघू शकतात मस्त देव जे आहेत व्यवस्थित ठेवले. अजून जागा काही फिक्स नाही खालीवर. तुम्ही तसं मला कमेंट करून नक्की सजेस्ट करा की काय काय कसं कसं ठेवलं पाहिजे. अजून मी कुठले कुठले जे आहे जे देव वगैरे ते इन्क्लूड इथे करू शकते, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि थोडंफार जे काही मी फॉलो करू शकेल असे रिच्युअल्स पण असतील तर मला शॉर्टमध्ये नक्की सांगा. चला आता दिवा लावूयात छान. जे आपण जसं बघतो तशी एनर्जी आपल्यामध्ये आलेली असते आणि सध्या ह्या स्थितीला माझी एनर्जी खूप हाय आहे आणि मी शब्दात नाही सांगू शकत. सो बघितल्यानंतर तुम्हालाही जे आहे तुमच्यापर्यंतही तशीच एनर्जी पोहोचली असेल, पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल एवढीच अपेक्षा. देवघर कसं झालं आहे मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि थोडीफार हेल्प झाली असेल तुम्हाला, जागेचा प्रॉब्लेम असेल तुमच्या घरातही, तर अशा पद्धतीने मंदिर तुम्ही करू शकता किंवा आयडिया यातून तुम्ही घेऊ शकतात. आणि अजून बऱ्याचशा गोष्टींची कुठल्याही गोष्टीची हेल्प झाली तर मला कमेंटमधून नक्की कळवा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला विचारा. काहीही अबाउट देवघर मी नक्की तुम्हाला कमेंटमधून रिप्लाय करेल. चला मग आता मस्त अशा पॉवरफुल एनर्जीसोबत मी माझा व्लॉग इथे संपवते. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.